हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आत्ता आम्ही कुठे चाललो आहे तर सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हा जो किल्ला आहे त्या सज्जनगडावर आम्ही चाललेलो आहोत. तर उन्हाळ्याचे दिवस होते, आम्ही म्हटलं डोंगर चढायचं आहे, पायऱ्या चढायच्या, त्यामुळे म्हटलं सकाळी लवकरच जावं, म्हणून आम्ही सकाळी लवकर घरून निघालो आणि 10-10:30च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो होतो. जेव्हा आम्ही तिथे पोहोचल्यानंतर मग आम्ही अशा एक एक पायऱ्या चढत होतो. त्यावेळेस सज्जनगडाविषयी थोडीशी माहिती मिळाली, ती मी तुम्हाला सांगते. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या ताब्यातून हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर श्री समर्थ रामदास स्वामींनी इसवी सन 1676मध्ये या गडावर ते राहावयास आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील अनेक संत मंडळींस आमंत्रण देऊन मोठा समारंभ या किल्ल्यावर केला. त्यानंतर त्या समारंभात समर्थांनी या गडाचे नाव सज्जनगड असे केले व आपल्याच हाताने या किल्ल्यावर भगवा झेंडा उभारला. पहिलं काय करायचं, असं करायचं का? तुमच्या लहानपणी तुम्ही तर पायवाटेनेच येत असाल या रस्त्याने. आम्ही बी लहानपणी असं मला आठवतं 1-2 वेळा आलेलो आहे या पायवाटेने बी. हा राधू किती वेळा पाणी प्यायचं? 2.5 लिटर. ते चाफ्याचं फूल झाड होतं, ते चाफ्याच्या झाडाला एकदम मस्त असं फूल भेटलं, एकदम छान. सज्जनगडाचा मुख्य प्रवेशद्वार दुर्ग सज्जनगड. आज जेव्हा सज्जनगडावर जाते, सज्जनगडावर गेल्यानंतर तिथला जेव्हा इतिहास कळतो, त्या सज्जनगडावर तिथल्या वातावरणावर किंवा भूमीवर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्यांचं तिथे असलेलं वास्तव्य आणि त्या ठिकाणामध्ये किंवा त्या भागामध्ये आपला जन्म झाला, या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान आहे की त्या काळामध्ये शिवाजी महाराज तिथे येऊन ते राहून गेले, तिथे त्यांनी खूप काळ व्यतीत केला आणि त्या भूमीमध्ये आपल्याला जाता येतं, तिथल्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवता येतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर खरंच स्वतःला मी नशीबवान समजते की त्या भागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला. मग त्यानंतर तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर असं दरवाजा जो होता म्हणजे महाद्वार होतं, ते केवढं मोठं आणि विशाल होतं. त्यानंतर या महाद्वाराच्याच बाजूला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जर पाहिलं तसे एक असं आपल्या कंबरे एवढी भिंत होती आणि भिंतीच्या पाठीमागे असे जागा होती की मला असं वाटतं की त्या काळामध्ये जर परकीयांचं आक्रमण झालं, ते जर या सरळ रस्त्याने परकीय आले तर येणाऱ्या सैन्याला रोखण्यासाठी, त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्या काळामध्ये नियोजनबद्ध अशी किल्ल्याची बांधणी केलेली असावी. त्यासाठी म्हणजे जर खरंच विचार केला तर आपले पूर्वज किती हुशार होते. एवढ्या कष्टातून त्यांनी एवढे किल्ले आणि त्या काळात बांधलेले किल्ले अजून तसेच्या तसेच व्यवस्थित आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर खरंच गर्व वाटतो स्वतःला की आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे त्याचा. समर्थांच्या वरती चढलेलं आहे, पण काही ठिकाणामध्ये अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते. जेव्हा आपण त्या परिसरामध्ये जेव्हा फिरतो, वातावरणात फिरतो, तेव्हा त्याची अनुभूती येते. आता एवढ्या उन्हात पायऱ्या चढून आलो तरीसुद्धा थोडासा थकवा आला. तो पण जसं प्रवेश झाला तर एंट्री केली, त्यानंतर आतमध्ये घुसल्यावर एकदम एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आणि एवढा उत्साह आला आणि मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. त्यामुळे खूप छान वाटते. हेच आध्यात्मिक जी स्थळं असतात, ठिकाणं असतात, त्याचं हेच महत्त्व असतं. कारण ते बाजूला तलावाचे दिवस असून सुद्धा पाणी आहे, त्याला कमी झालं आहे पाणी. पावसाळ्यामध्ये तर पूर्ण भरत असेल.
झालो आता, जवळजवळ पोहोचलेलोच आहे आम्ही आता. खूप छान वाटते, मस्त वाटते. ते सुद्धा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी आटलेलं आहे. असं दगडाने बांधलेलं तलाव आहे मोठं. तलावामध्ये आहे का मासे पण आहेत. आणि हे भक्त धाम आणि हे भक्त निवास, त्याच्या समोरच हे तलाव आहे. तिथे गोशाळा. त्यानंतर आम्ही तिथे पोचलो. तिथे पोचल्यानंतर सगळ्यांनी चप्पल वगैरे बाहेर काढले. त्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर मोबाईल तिथे अलाऊ नव्हते, म्हणून मग आम्ही सर्वांनी मोबाईल बंद केले. आणि त्यानंतर मग आत गेलो. तिथे समाधी स्थळावर तिथे छानपैकी दर्शन केलं. दर्शन करून झाल्यानंतर एकदम खूप छान वाटलं. त्यानंतर मग बाहेर अशी झाडं लावली होती आणि झाडांची अशी सावली होती. मग तिथे आम्ही थोडंसं बसलो. प्रसाद वगैरे होता, तो प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही तिथे बसलो. शिखर दिसते, मंदिराचं शिखर दिसते. हे मंदिर आहे, ते सुरुवात आहे. आत्ताच दर्शन करून बाहेर आलेलो आहे आणि त्यानंतर आम्ही इथे बसलेलो आहे शांतपणे, निवांत. इथे खायला पण प्रसाद असतो. मग तो आता आम्ही त्यासाठी 12 वाजता असतो, ते मग आता थोड्या वेळासाठी आम्ही थांबलो आहे. त्यानंतर मग आता आम्ही जाऊ, तिथं प्रसाद करूनच आम्ही पुढे जाऊ. छान वाटतं, प्रसन्न वाटतं दर्शन घेतल्याने. जास्त गर्दी बी नाही आहे जास्त, त्यामुळे दर्शन पण छान झालं, व्यवस्थित झालं मस्तपैकी. तिथं एक मंदिर आहे, तिथलं त्याचा कळस. आता आम्ही ते जेवणासाठी लाईन लावावी लागते, त्यामुळे मग आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलेलो. आता इथे आम्ही जेवण करू आणि मग आम्ही आता जेवण वगैरे करून निघू पुढच्या प्रवासाला. सगळे आता निघे, सगळे घरचे बरोबरचे सगळे. हाय, आता कुठे चालले दुर्वा आपण? फिरायला नाही, इथे कुठे चाललो आपण आता? जेवण करायला, प्रसाद ग्रहण करण्यासाठी. जय जगन्नाथ काय सांगतात? काय असतो आपण खातो तो? प्रसाद ना. मग आता प्रसाद आम्ही खाण्यासाठी चाललेलो आहे. ते जेवायला बसायच्या आधी चप्पल काढावी लागते. मी ते आता आम्ही सगळे चप्पल काढत आहोत. चप्पल ठेवून तिथे असं कोपऱ्यात तिथे असं लाईन उभं राहावं लागतं. आता तिथं आम्ही लाईनीत उभं राहायला चाललेलो आहे सगळे. चल. राधा राधा कुठे? राधा कुठे? आओ कुठे? राधा बघू राधा कुठे? आओ राधू कुठे? राधू बघू आओ कुठे? राधा कुठे? राधा कुठे? आओ छान. आम्ही इथे जेवण करून आलेलो आहे आणि जेवण करून आल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे आता आमच्या दुसऱ्या ठिकाणी तिकडे जाणार आहे. जेवण एकदम मस्त होतं, छान होतं, स्वादिष्ट होतं. तिथे जे नामजप करतात, तिथे श्रीराम जयरामचा घोष होतो, त्यामध्ये खूप छान वाटतं. ते जो सगळ्यांचा जो आवाज एकत्र येतो, ते जेव्हा बोलतात तेव्हा त्याचा आवाज येतो, त्याने अंगावर शहारे उभे राहतात. छान वाटतं, मस्त वाटतं. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला. त्यानंतर आम्ही मग गड उतरून खाली यायला लागलो. मग मुलांना खेळणी वगैरे हवी होती, ती घेऊन दिली आणि त्यानंतर मग आम्ही
गड उतरलो. गड उतरल्यानंतर गडाच्याच सुरुवातीला स्टार्टिंगला डाव्या हाताला असं हे जाळीदार असं बास्केट मोठंसं ठेवलं होतं. कारण गडावर कुठे कचरा करू नये, प्लास्टिकच्या बॉटल्स इथे इथे फेकू नये, त्या त्यातच टाकाव्या म्हणून असं तेथे लोकांनी ती गोष्ट केली होती आणि ती खरंच कौतुक करण्यासारखी आहे. असं प्रत्येक ठिकाणी अशा जर गोष्टी केल्या तर खरंच कचरा जो इथे तिथे पसरलेला असतो या गोष्टीला निर्बंध होईल आणि खूप छान आहे तो जो प्रकल्प आहे तो. मस्तपैकी आता वरतून आम्ही आलो आहे. दर्शन वगैरे छान झालं, जेवण वगैरे घेतलं, प्रसाद घेतला आणि आता आम्ही खाली उतरतो पायऱ्या. सगळे गेलेत, अर्धे पुढे अर्धे पाठी आहे. तर आता आम्ही येतो. तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.